जळगाव जिल्हा काँग्रेस पार्टीतर्फे आज राज्य सरकार व केंद्र सरकारच्या विरोधात चिखलफेक आंदोलन करण्यात आले। याबाबतची माहिती अशी की जळगाव जिल्हा काँग्रेस पार्टीतर्फे आज दिनांक 21 जून रोजी दुपारी 4 वाजता काँग्रेसतर्फे राज्य सरकार व केंद्र सरकारचा या प्रसंगी निषेध करण्यात आला। राज्यात शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव नसून वादळामुळे शेतकऱ्यांचे फार मोठे नुकसान झाले असून शेतकऱ्यांना हमीभाव मिळावा तसेच नुकसान भरपाई मिळावी। शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवले जात नसून युवक मोठ्या प्रमाणात बेरोजगार आहेत। महिलांवर अत्याचाराचे प्रमाण देखील वाढले असून महागाई ही सर्वसामान्य नागरिकांच्या आवाक्याच्या बाहेर गेली आहे व हे सरकार फोडाफोडीच्या राजकारणात व्यस्त असून राज्य सरकार व केंद्र सरकारचा काँग्रेसतर्फे आज चिखलफेक आंदोलन करत निषेध करण्यात आला। या प्रसंगी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार, आमदार शिरीष चौधरी, सचिन सोमवंशी, ज्ञानेश्वर कोडी, माजी काँग्रेस जिल्हाध्यक्ष संदीप पाटील यांच्यासह काँग्रेस कार्यकर्त्यांची व पदाधिकाऱ्यांची यावेळी उपस्थिती होती। आज जळगाव शहर आणि जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीनं देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये हे जे जातीयवादी सरकार बसलं युतीचं, आज या सरकारनं शेतकऱ्यांना, तरुणांना, महिलांना, सगळ्या क्षेत्रातल्या लोकांना त्राई भगवान करून टाकलंय। म्हणून जळगाव जिल्हा काँग्रेस आणि शहर काँग्रेस कमिटीच्या वतीनं आज या युती सरकारचं आम्ही चिखलफेक आंदोलन करून निषेध करीत आहोत। आज संपूर्ण देशामध्ये जो जनमताने कौल दिला हा मोदीच्या विरुद्ध असताना सुद्धा त्या ठिकाणी काही पक्षांना बाजू सोबत घेऊन आज जे दिल्लीमध्ये सरकार स्थापन झालंय हे शेतकरी विरोधी सरकार आहे। हे सगळ्या देशाने मतदानाद्वारे सिद्ध केलं असताना सुद्धा आणि महाराष्ट्रामध्ये इथे आमदारांची तोडफोड करून खोक्यांचं राजकारण करून आज या शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्राला अस्थिर करण्याचा प्रयत्न हे देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे या सगळ्या कडबोळ्यांनी केलेलं आहे। आणि या सगळ्या गोष्टींचा निषेध आज म्हणजे वादळामध्ये फार मोठ्या शेतकऱ्यांचं नुकसान होतंय। शेतीमालाला किमान किंमत पाहिजे ती सुद्धा दिली जात नाही। बेरोजगार तरुणांना नोकऱ्या मिळत नाहीये। महिलांवर राजरोसपणे अत्याचार केला जात आहेत। मणिपूर आज गेले 1 वर्षापासून आज पण धगधग करतंय। ज्या आमच्या ऑलिम्पिकच्या महिलापटू ज्यांनी गोल्ड मेडल आणलं त्यांच्यावर अतिशय लैंगिक अत्याचार केला जातोय। आणि या सगळ्या गोष्टी केंद्र सरकारने, राज्याचं सरकार उजळ माथ्याने उजळ बघतंय। म्हणून या गोष्टीचा निषेध करण्यासाठी आज जळगाव जिल्हा काँग्रेसच्या वतीनं या सरकारवर चिखलफेक आंदोलन जळगाव जिल्हा काँग्रेसच्या वतीनं करण्यात आलेलं आहे। आणि फार मोठ्या संख्येनं जळगाव जिल्ह्यातले पदाधिकारी, कार्यकर्ते या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत। आम्हाला कल्पना आहे या झोपलेल्या सरकारला जाग येणार नाही। केवळ सत्ता मिळवणं या एका उद्देशानं सरकार स्थापन करण्याच्या दृष्टिकोनानं आज राज्यामध्ये हालचाली चालू आहेत। अनेक कामं विकासाची घोषणा केल्या जातात, इतके कोटी मंजूर, तितके कोटी मंजूर। आज तुम्हाला माहिती की जळगाव जिल्ह्यातल्या ठेकेदारांना आज वेळेवर पेमेंट होत नाहीये, त्यांनी काम बंद आंदोलन सुरू केलंय। या अनेक सगळ्या विद्यार्थ्यांचे देखील आज विद्यार्थी सुटत नाहीये। या नीटच्या परीक्षेमध्ये वाटेल तशा पद्धतीनं भ्रष्टाचार झाला आणि अशा भ्रष्टाचार पद्धतीने जे लोक नीटमध्ये क्वालिफाय होतील ते जर उद्या डॉक्टर झाले तर संपूर्ण देशातल्या आणि सामान्य माणसांचं आरोग्य धोक्यात आलंय। की लायकी नसलेले मुलं भ्रष्टाचाराच्या मार्गाने कोट्यवधी रुपये जमा करून त्यांना डॉक्टर करण्याचा घाट या देशामध्ये चाललाय। आणि या सगळ्या गोष्टी उघडवून सुद्धा सुप्रीम कोर्टामध्ये तारखा चालू असताना केंद्र सरकार किंवा राज्य शासन या विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा सुद्धा विचार करत नाही। त्यामुळे आम्ही पुन्हा तीव्र शब्दामध्ये केंद्र सरकार आणि महाराष्ट्रातल्या युती सरकारचा धिक्कार करतोय, निषेध करतोय।